नमस्कार. आज आपण बघणार आहोत समाजशास्त्र अर्थशास्त्राशी आणि इतिहासाशी काय संबंध आहे. पॉलिटिकल सायन्स की पॉलिटिकल सायन्स आणि समाजशास्त्राचा काय परस्पर संबंध असू शकतो. यामध्ये जी रचना आहे किंवा जे तुम्हाला सिलेबसला आहे ते आपण बघूया. उद्दिष्टे आपण बघणार आहोत. परिचय म्हणजे इंट्रोडक्शन. त्यानंतर समाजशास्त्राचा राज्यशास्त्राशी काय संबंध आहे, काही व्याख्या बघणार आहोत. त्याच्यानंतर राज्यशास्त्राच्या फोकसमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये काय आतापर्यंत बदल झाले आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा काय संबंध, त्याच्यानंतर उपक्षेत्र म्हणून राजकीय समाजशास्त्र काय आहे, हे सगळं आज आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत. आता याच्यातील फरक, त्याच्यानंतर राजकीय समाजशास्त्र वापरल्या जाणाऱ्या संकल्पना कुठल्या आहेत, संस्कृती कुठली आहे, राजकीय संस्कृती, सामाजिकरण कुठलं आहे राज्यशास्त्राचं, राजकीय आणि राजकीय भांडवल कोणतं आहे ते आपण बघणार आहोत. आता उद्दिष्टे काय आहे, तर राज्यशास्त्राची व्याख्या आणि त्याच्या समाजशास्त्राशी आंतरसंबंध. त्यानंतर समाजशास्त्राच्या वाढत्या उपक्षेत्र म्हणून राजकीय समाजशास्त्र समजून घेणे आणि राजकीय समाजशास्त्राच्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या काय काय संकल्पना आहे हे त्याचा उद्देश आहे. म्हणजे शास्त्र जे आहे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यातला काहीतरी कुठेतरी संबंध आहे. आता व्यक्ती आला म्हणजे राजकारण आलं. आज आपण राजकीय ज्या गोष्टी आहेत, जोपर्यंत नेतृत्व असणार नाही कुठेतरी, तोपर्यंत समाजाची जडणघडण होणार नाही. समाजातले व्यवहार चालणार, समाजामध्ये ज्या काही क्रियाकलाप होतात, समाजामध्ये ज्या काही प्रक्रिया होतात, त्यामागे त्याच्यावर कुठेतरी कोणाचं तरी वेटेज असायला पाहिजे, कुठेतरी कोणाची लिडरशिप असायला पाहिजे. एखादा लिडर काय वाटतो, एखादा लिडर देश चालवतो, एखादा पॉलिटिशियन एखादा देश चालवतो, गाव चालवतो, राज्य चालवतो, है ना. तर त्यामुळे काय होतं की एका व्यक्ती इतकं सगळं सांभाळू शकणार नाही. तर त्याला वेगवेगळ्या व्यक्तींची मदत असते. इट्स अ टीमवर्क. आपण टीमवर्क म्हणू शकतो. म्हणजे समाजातल्या घटकांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी नेतृत्वाची भूमिका बजावून राजकीय संबंध प्रस्थापित केले जातात. ठीक आहे. आता काय म्हटलंय की समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा संबंध स्पष्ट ह्यामध्ये होणार आहे. समाजशास्त्र हा समाज आणि समाज जीवनाचा अभ्यास सल्ल्याने मानवी जीवनाच्या विविध राजकीय पैलूंनाही स्पर्श करतात. दोन्ही विषय जे आहेत ते समाजकार्य, समाजशास्त्र आणि राजकीय विज्ञान एकमेकांना हे छेदून दैनंदिन जीवनातील ज्या काही समस्या आहेत आणि समस्या आणि धोरणात्मक ज्या काही बाबी आहेत किंवा समाज आणि त्यांच्या कार्यासाठी अत्यंत गंभीर चिंता असलेल्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यांना उपयुक्त उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. उपयुक्त उत्तर देण्याचा प्रयत्न करतात की ज्या काही, आता तुम्हाला माहिती आहे समाजाने किती साऱ्या गोष्टी असतात, किती साऱ्या गोष्टी चालत असतात, किती साऱ्या गोष्टी मागे पुढे येतात, किती साऱ्या गोष्टी एकमेकांना डिपेंड असतात की समाजातल्या या घटकाचा भाग आहे, समाजातल्या या घटकांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालतात, वेगवेगळ्या समस्या येतात, वेगवेगळ्या त्या समस्यांचा तोड, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कुठेतरी राजकीय ही जी आहे संकल्पना ती खूप खूप महत्त्वाची आहे. त्या नेतृत्वामुळे काय होत आहे की समाजातल्या ज्या काही चिंता आहे, ज्या काही समाजातल्या समस्या आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी भरपूर मदत मिळत असते. त्याचे आपल्याला त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर मिळतात. उदाहरणार्थ प्रशासन, नागरी समाज, सामाजिक अवर्ग आणि सामाजिक भांडवल. ठीक आहे. मतदानाची वर्तवणूक. आता मतदान येत आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळेजण आता त्यामध्ये बिझी आहे. ठीक आहे. सगळेजण पॉलिटिकल व्ह्यूने सगळ्याकडे बघत आहे, कोणाला कोणतं तिकीट मिळणार आहे का, कोण उमेदवार आहे, पक्ष कोणता आहे, कोणी कोणता पक्ष चेंज केला, कुठल्या दिवशी कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये इलेक्शन राहणार आहे,
ठीक आहे. निवडणूक प्रत्येकाची डेटनुसार ठरलेली आहे ना, की नागपूरमध्ये कधी आहे, मुंबईमध्ये कधी आहे, पुण्यात कधी आहे. सगळ्या डिस्ट्रिक्ट वाईज जे लोक उभे राहतील त्यांना आपल्यासारखी जनता त्यांना निवडून आणत असते. बिकॉज दे आर अ लीडर. ते आपले लीडर आहात. म्हणतात ना, ज्यांनी चांगलं काम केलं त्याला आम्ही वोट करू, असं म्हणतो आपण. ओके. तर चांगलं काम म्हणजे आमच्या एरियाची काही देखरेख केली, एरियातल्या समस्या सॉल्व्ह केल्या, काही शिक्षणासाठी काही केलं, त्यानंतर समस्या गुन्हेगारीवर काही काम केलं आहे, रोड दुरुस्तीवर काही काम केलं आहे, पाण्याची सोय, त्यानंतर इलेक्ट्रिसिटीची सोय, त्याच्यानंतर पाण्याच्या सवलती, सोयीसुविधा, त्यानंतर अंगणवाडी जे आहे तिथे जसं बालकांना पोषक आहार, गर्भवती स्त्रियांना पोषक आहार, ह्या सगळ्या ज्या गोष्टी कम्युनिटी बेस आहेत, कम्युनिटीतल्या या अत्यंत महत्त्वाच्या गरजा आहे, डिमांड आहे. आज लोकांना रोटी कपडा मकान तर पाहिजेच, पण या व्यतिरिक्त पण शिक्षणाची पण फार गरज आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. शिक्षणासाठी या सगळ्या समस्या पण आहे. लोकांना शिक्षण मिळत नाही आहे. काही लोक त्यामुळे वंचित राहत आहे. तर हा जो लीडर आहे, हा लीडर एक दुवा म्हणून पण काम करतो. गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहे, ज्या स्कीम्स आहे, त्या राबवण्याचं काम हा करतो. आपल्याशी तो जुळला असतो. आपल्या एरियातला तो एक आमदार असतो, नगरसेवक असतो, ठीक आहे, गावामध्ये सरपंच असतो, ग्रामसेवक असतो. तर या सगळ्या ठिकाणी खासदार असतो, ठीक आहे. मग एखादा राज्याचा CM असतो, उपमुख्यमंत्री असतो, ठीक आहे. तर हे सगळे जे आहे पॉलिटिकल जे टच आहे, यामुळे काय होत आहे की लोकांचा सहभाग वाढतो, ठीक आहे. गटांमधील सामाजिक भांडवल, मतदानाची वर्तणूक, गटामधील शक्ती संबंध म्हणजे टीमवर्क, सहभागी लोकशाही, पार्टिसिपेशन ऑफ द पीपल, हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण कुठल्याही कार्यामध्ये पार्टिसिपेट होणार नाही, तोपर्यंत आपलं विकास होऊ शकणार नाही. आपल्याला आपला विकास करायचा असेल तर बोलावं लागेल, समोर यावं लागेल. कुठेतरी आपली काय भूमिका आहे बाबा, आपलं काय देणं आहे या समाजासाठी. नुसतं पॉलिटिशियन लोकांनी काहीतरी करायचं नाही, तर आपण त्यांचा सहभाग असायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे, बरेच लोक प्रचार करतात. लोकांच्या सहवासाशिवाय किंवा लोकांच्या विदाउट पार्टिसिपेशन कुठलाच लीडर राज्य किंवा देश चालू शकत नाही, ठीक आहे. म्हणून डेमोक्रेसी आहे, लोकशाहीचा देश म्हणतात ना आपल्याला, की लोकांनी निवडलेल्या गोष्टी आहेत. कुणावर जबरदस्ती नसते. तो त्याचा मालक आहे. कुणाला त्याला वोट द्यायचा आहे, वोटिंग करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मग त्याला त्याचा तो अधिकार आहे की त्याला कोणाला वोट द्यायचा आहे, त्याला कोणत्या व्यक्ती किंवा लीडर त्याला योग्य वाटत आहे, त्याचं त्यांनी ठरवायचं. आणि मग तो त्यानुसार त्या स्वतःच्या समुदायाच्या विकासासाठी त्याचं किती पार्टिसिपेशन आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर स्वयंसेवी संघटना, NGOज ज्याला म्हणतो आपण, सरकारी धोरणे आणि त्यांचे समाजावर होणारे परिणाम, ह्या सगळे मुद्दे महत्त्वाचे आहे. आता बरेच लोक गाव दत्तक घेतात, बऱ्याच NGO गाव दत्तक घेतात, बरेच जे धोरणे आहेत त्या धोरणांचा वापर केला जातो. हेल्थ पॉलिसी आहे, ठीक आहे, त्यानंतर एज्युकेशन पॉलिसी आहे, ठीक आहे, महिलांच्या पॉलिसी आहे, युवकांच्या पॉलिसी आहे, वृद्धांच्या पॉलिसी आहे, चिल्ड्रन पॉलिसी आहे. या सगळ्या पॉलिसीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे लोकांसाठी करतोय आपण, लोकांच्या विकासासाठी करतोय. आलं लक्षात की NGO इज अ मीडिएटर, ठीक आहे. NGO इज अ मीडिएटर ऑफ बेनिफिशरी आणि गव्हर्नमेंट स्कीम्स. ज्या काय गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्या एखाद्यांना माहीतच नसतात की बाबा अशा काही स्कीम्स आहेत. सुकन्या योजना आहे, लाडकी योजना आहे, त्यांना मुली असतात, ऑपरेशन झालं असतं, 2 मुली 1 मुलगी, त्यांना पैसे त्या मुलीला मिळत असतात समजा, किंवा त्यांच्या आईवडिलांना. अन्न योजना आहे, ग्रामसडक योजना आहे, खूप साऱ्या अशा योजना आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या अशा ज्या योजना आहे, प्रधानमंत्री सडक योजना आहे, ठीक आहे, CMची स्किल डेव्हलपमेंटसाठी योजना आहे. तर या सगळ्या ज्या योजना आहे त्या योजना कशासाठी आहे, तर आपल्यासारखे जे लोक आहे, आपण जे लीडर जे निवडून आणतो ते लीडर
या सगळ्या ज्या स्कीम्स आहे गव्हर्नमेंटच्या त्या योग्यरित्या कशा राबवल्या जातील हे बघण्याचं काम त्यांचं असतं. ते कोणी कोणी काही एन जी ओ थ्रू पण करतात, कोणी स्वतः करतात, कोणी लोकांच्या समवेत लोकांचं पार्टिसिपेशन असायला पाहिजे त्यांच्यासोबत करतात. बचत गटासोबत पण करतात, की बचत गटाच्या महिला असतात त्यांना रोजगार मिळावं म्हणून त्यांना फ्री ट्रेनिंग असतं, कुठल्याही वोकेशनल ट्रेनिंग असतं आणि त्या वोकेशनल ट्रेनिंग सरकारच्या सॉरी सरकारच्या ज्या पण योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या, की लोक तर त्या योजनेला जाणार नाही. काही काही लोकांना बिलीव नसतं, काही काही लोकांना वाटतं या फालतू योजना आहे, काही होणार नाही यांच्यामुळे आमचा काही विकास होणार नाही आहे बाबा. अशा काही ज्या लोकांच्या निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटी असा एक लीडर असेल, सच्चा लीडर असेल, त्याला खरंच आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तो लोकांच्या मनामध्ये राहून काम करतो, लोकांचा तो फेवरेट होतो किंवा लोकांचा तो एक बाप म्हणून एक भाऊ म्हणून तो काम करत असतो. अशा अप्रोचने जर तो काम करत असेल तर नक्कीच त्या विभागाचा विकास होईल. ज्या काही योजना आहे इतक्या सगळ्या योजना म्हणजे गव्हर्नमेंटने दिलेल्या आहे लोकांसाठी, स्पेशली केशरी ज्यांना कार्ड असतं त्यांना पिवळं कार्ड, की अशांना आता तुम्हाला माहिती आहे मोफत राशन कार्ड वगैरे मोफत राशन वाटणं सुरू आहे पी एमच्या कडनं, की सगळ्यांना मोफत राशन वगैरे मिळणार. ठीक आहे, तर अशा सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे का, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे का, हे सगळं बघण्याचं काम कोणाचं असतं, या विथ लिडरचं असतं. काय वाटल्यानंतर हे गंभीर मुद्दे आहेत. ठीक आहे, जे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र दोन्हीच्या सीमा जवळ आणतात. ठीक आहे, या छेदबिंदूच्या परिणामी राजकीय समाजशास्त्र, राजकीय मानवशास्त्र, राजकीय अर्थव्यवस्था यासारख्या विविध उपशाखा मानवी जीवनातील सामाजिक राजकीय पैलूंचा शाखीय चौकटीसह अभ्यास करण्यासाठी तयार झाले आहेत. की सामाजिक राजकीय जे काही पैलू आहेत त्या पैलूंचा शाखीय चौकटी बघायची असेल तर राजकारणामध्ये इथे इतकं सोपं नाही. राजकारण जर करायचं असेल तर राजकारणामध्ये तुम्हाला समाजाचाच एक लीडर म्हणून विकास करावा लागतो. तुम्ही समाजाचे नेतृत्व करता, तुम्ही समाजाचे लीडर असता. ठीक आहे, तुम्ही जो लीडर असता, तुम्ही जो रोल प्ले करता तो रोल प्ले फक्त निवडून आल्यामुळे करायचं असं हा अप्रोच ठेवला तर कठीण आहे. पण माझ्या जर लिडरशिप थ्रू जर मी समाजासाठी जर काही माझं देणं आहे, समाजासाठी समाजासाठी जर काही देणं आहे ते मी या पद्धतीने या वेळी देऊ शकतो. समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र हे समान रुची व्यापकपणे सामायिक करतात. तथापि दोन्हीही मूलतः मानवी सामाजिक जीवनाशी निगडित आहे. ठीक आहे, त्यांची जी वस्तुस्थिती आहे ही आहे की दोन्ही विषयांचे दृष्टिकोन भिन्न आहेत. बरोबर आहे, समाजशास्त्राचा दृष्टिकोन हा वेगळाच आहे, समाजाचा अभ्यास करणे. ठीक आहे, स्टडी ऑफ सोसायटी. मग समाजामध्ये जो व्यक्ती घटक जिथे कुठे राहतो त्या समाजाचा अभ्यास करायचा आहे, मग ते अर्बन असो, रुरल असो की ट्रायबल असो. पण राजकीय काय म्हणतात, राजकीय म्हणजे समाजातल्या व्यक्तींना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जी केलेली प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो की राज्यशास्त्रामध्ये त्याला आपण काय म्हणतो राजकीय प्रक्रिया, की त्या प्रक्रियेद्वारे त्या विभागातल्या लोकांचा विकास करणे, कल्याण करणे, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे, त्यांना योजनापर्यंत पोहोचवणे, हे काम करायचं असतं. आहे दृष्टिकोन वेगळा. तर सामाजिक जीवन आणि त्याच्या गतिशीलतेबद्दल भिन्न दृश्य असतात. अशा प्रकारे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र
यांच्यातील संबंध, ठीक आहे, यांच्यातील संबंध पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून दोन्ही शाखा, आलं का लक्षात, जेणेकरून दोन्ही शाखा सामाजिक वास्तविकतेशी कसे व्यवहार करतात आणि दोन्ही शाखा कुठे एकमेकांना छेदतात आणि भिन्न आहे हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. राजनैतिक शास्त्राची व्याख्या. राज्य सरकार, राजकारण, वैज्ञानिक अभ्यास म्हणून सामान्यतः राज्यशास्त्राची व्याख्या केली जाते. बहुधा राजकारण, हं? राज्य, सत्ता, हं? राजकीय सामाजिकरण, नेतृत्व, शासन, निर्णय घेणे, धोरण, हे सगळं तयार करणे आणि त्याचे परिणाम त्या सर्वात वारंवार वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आहे. काय म्हटलंय की यामध्ये हे सगळ्या गोष्टी आल्या, ठीक आहे, की बाबा मला राजकारण करायचं आहे, राज्यामध्ये विकास करायचा आहे, सत्ता गाजवायची आहे, सत्तेला सांभाळायचं आहे, राजकीय सामाजिकरण करायचं आहे. तर सत्ता गाजवणं म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, लोकांसाठी काम करत आहे, लोकांसाठीच्या विकासासाठी कार्य, ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या निर्णय घ्यावे लागतात, कधी डिसिजन घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या लिडरला, एखादा आहे तो आहे आमदार, त्याला रोडचं काम करायचं, रोड खूप खराब झाले आहे, ॲक्सिडेंट खूप होऊन राहिले आहे, ठीक आहे, किंवा खासदाराला असं काही करायचं आहे, तो वरती जाईल आणि वरच्या लोकांना तो प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडेल आणि त्या गोष्टीचा विचार करेल की रोडची वाहतूकची जी दळणवळणाची साधने आहे त्यावर काम करणार, म्हणजे इथे कोणाचा विकास होत आहे, त्या विभागाचा, लोकांना चांगली फॅसिलिटी मिळत आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्यांना त्यासाठी त्याला योग्य तो निर्णय घ्यावे लागतो. त्याचा चूक निर्णय हा पण खूप त्याला भोगावे लागते, की कारण आता पॉलिटिक्स जी आहे ती खूप वेगळी आहे, खूप पॉलिटिक्स आहे. पॉलिटिक्समध्ये इतकं सोपं नाही आहे टिकणं. कोणी म्हणा, लेडी म्हणा किंवा मेल म्हणा, फिमेल म्हणा, तुम्हाला खूप अतोनात काम करावं लागतं आणि काम करत असताना तुम्हाला खूप प्लस मायनस पॉईंट्स येतात, खूप सारे अडथळे येतात, लोकांचा साथ मिळत नाही, काम केल्यानंतर लोक अप्रिशिएट करत नाही, त्याच्यात चुका पण काढतात, जे केलं त्याचं नाही, जे नाही केलं त्याच्यावर असतं फोकस करतात, हां असं पण होतं. हां, काही काही लीडर करतात काम, काही काही लीडर नाही करत, असं पण होतं. त्या डिपेंड्स अपॉन की व्यक्ती कसं आहे. पण जनता पण खूप महत्त्वाची आहे, की जनतेचा काय त्याच्यामध्ये रोल आहे, कारण तो जो लीडर आहे तो जो काम करतो तो जनतेच्या विकासासाठी करतोय, जनतेच्या संरक्षणासाठी काम करतोय, जनतेच्या कल्याणासाठी काम करतोय, ठीक आहे. खरं तर कधी कधी दोन्ही एकमेकांना बदलून वापरले जातात. सर्वसाधारणपणे राजकारण ही काय एक प्रक्रिया आहे, परिभाषित केली जाते आणि ज्याद्वारे लोक त्यांचे जीवन नियंत्रित करणारे सामान्य नियम तयार करतात, जतन करतात आणि सुधारित करतात. लोक काय करतात, माझं जीवन आहे, मला माझ्या जीवनावर माझा लाईफवर माझा कंट्रोल आहे, माझे काही रूल्स आहे, माझे काही प्रिन्सिपल मी मॅथ्सनुसार जाणार, अशा पण वृत्तीचे लोक असतात. पण काही लोक असे असतात की नाही, मी समाजाचे नियम जे आहेत त्याला फॉलो करणार, समाजामध्ये जे काही गोष्टी, जे काही लीडर एखादा आला असेल निवडून त्याला मी अप्रिशिएट करणार, त्याला सपोर्ट करणार. काही काही लोक असं असतात, काही काही जण की नाही करत सपोर्ट, असे काही लोक असतात, काही लोक करतात, ठीक आहे. तर पॉलिटिक्स म्हणजे अगदी वेगळं, ते वेगळी दुनिया आहे. त्या दुनियेमध्ये तुम्ही जितकं आतमध्ये जाल तितकं वेगळंच वातावरण असतं, ठीक आहे. आता राजकारण ही अनेकदा सरकारची कला मानली जाते. सरकारची कला आहे ना, कलाच आहे, राज्य चालवणं कला आहे ना बाबा, की लोकांसाठी काम करणे, लोकांसमवेत काम करणे ही कला आहे. ते काम करणं म्हणजे त्याला पण डोकं जायला लागतं, भाषण बोलायला पण डोकं लागतं, अभ्यास करावं लागतं, अभ्यास पूर्ण तुमचं भाषण असायला पाहिजे,
लोकांच्या हितासाठी बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. तथापि राजकारण हे विज्ञान आहे की कला आहे, असे प्रतिस्पर्धी युक्तिवाद आहेत. आपल्याकडे समाजशास्त्राचा वैज्ञानिक स्थितीवर शिस्त म्हणून एकदा वादविवाद होता. विद्वैत विद्वानाने लक्षात घेतल्याप्रमाणे राजकारण हा शब्द पोलीस या शब्दापासून बनला म्हणते. त्याचा शाब्दिक अर्थ शहर राज्य असा होतो. आणि प्राचीन काळी काय होतं? ग्रीक समाज स्वतंत्र शहरी राज्यामध्ये विभागला गेला होता आणि त्या प्रत्येकाची स्वतःची काय शासन व्यवस्था होती. या संदर्भात राजकारण किंवा राज्यशास्त्र हे सहसा पॉलिसीच्या घडामोडींसाठी संदर्भित केले जाते. म्हणजे चिंता किंवा राज्य आणि त्याच्या प्रकरणाशी संबंधित बाबी है ना, त्या राज्याच्या रिलेटेडच विचार करणार ना, त्याच्या पलीकडे विचार करणार का? नाही. की बाबा त्या व्यक्तीच्या त्या पॉलिसीची काय घडामोडी आहे, ती पॉलिसी कशी इम्प्लिमेंट करायला पाहिजे त्या त्या राज्यामध्ये. राज्यानुसार पण असतात, काही स्कीम्स असतात. महाराष्ट्र राज्याच्या काही स्कीम्स आहे, राजस्थानच्या वेगळ्या आहे, गुजरातमध्ये काही असतात. तर कधी त्या राज्यानुसार असतात, काही सेंट्रलच्या असतात, काही स्टेटच्या असतात पॉलिसी असतात. तर त्या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा हा नेतृत्व करणारा हा लीडर असतो. तर समान वर्गीकरण पुढे राज्य आणि नागरिक यांच्यातील फरक अशी सुसंगत आहे. बट ऑब्वियस आहे, राज्य आणि नागरिक यांच्यातील फरक आहे. राज्यामध्ये जो व्यक्ती राहतो, जे नागरिक राहतात, त्यांच्यासाठी हे कार्य केलं जातं. आता दुसरं म्हणजे काय की राजकारण आणि त्याचे स्वरूप परिभाषित करणारे सर्वात आवश्यक पैलू म्हणजे काय? आपण बहुतेक वेळा सार्वजनिक प्रकरणाचा किंवा जनतेशी संबंधित असतो. ऑब्वियस आहे, कोणाशी संबंधित असतो आपण? सार्वजनिक कार्य ज्याला म्हणतो आपण, सार्वजनिक प्रक्रिया ज्याला म्हणतो ना. नळाची फॅसिलिटी आहे, विहिरीची फॅसिलिटी करायची, रोड बांधणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, झाडे जगवायची आहे, झाडे लावायची आहे, प्राथमिक शाळा बांधायची आहे, अंगणवाडी आहे, सगळ्याच्या फॅसिलिटी आहे. अत्यंत महत्त्वाच्या फॅसिलिटी आहे ज्या जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या एक सुखमय जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. हा राज्यशास्त्राचे क्षेत्र, व्याख्या, व्याप्ती राज्यशास्त्राच्या संकुचित व्याख्येच्या पलीकडे जाते. त्याला फक्त सरकार किंवा राज्याचा अभ्यास मानला जातो. की तो फक्त राज्याचाच अभ्यास असतो. सरकार किंवा राज्याचा अभ्यास मानतो की सरकार ते राज्य चालवतो. ठीक आहे. सरकार त्या स्कीम तिथे राबवतो. सरकारच्या स्कीम्स असतात ना, गव्हर्नमेंटच्या स्कीम ज्याला म्हणतो, त्या कुठल्या तरी राज्यामध्ये काय होतात? राबवल्या जातात. शिवाय वर नमूद केल्याप्रमाणे सार्वजनिक शब्दाची स्पर्धा खाजगी या शब्दाने केली जाऊ शकते. प्रायव्हेटायझेशन, आज तुम्हाला माहिती आहे किती प्रायव्हेटायझेशन होत्या? ते सगळ्या काही आता प्रायव्हेटायझेशन होऊन राहिलेलं आहे. कारण गव्हर्नमेंटचं बऱ्याच गव्हर्नमेंटचं चालवायला मॅनपॉवर मे बी नाही आहे, ती जो फंड असायला पाहिजे ते नसेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आज विचार करत आहे की आज प्रायव्हेटायझेशन होत आहे. ठीक आहे. मानवी जीवनाच्या दोन भिन्न दृष्टिकोनावर आधारित हे भेद अनेकदा स्वतःचे वर्गीकरण करतात की बाबा माझं एक वेगळं अस्तित्व आहे, माझं एक वेगळा दृष्टिकोन आहे. ठीक आहे. मानवी जीवनाच्या दोन भिन्न दृष्टिकोन आहे. प्रत्येकाचं एक वेगवेगळा दृष्टिकोन असतो. एकाच वेळी कोणी विचार करतो का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही वेळी टेस्ट केलं जातं. ओके. दोन संकल्पनात्मक श्रेणी म्हणून समाज, उदाहरणार्थ नोकरशाही यंत्रणा, मंत्रालय आहे, न्यायालय आहे आणि न्यायाधिकरण, पोलीस आहे, लष्कर आहे, सामाजिक सुरक्षा व्यवस्था इत्यादी राज्याच्या विविध संस्थांना या अर्थाने सार्वजनिक मानले जाऊ शकते. ठीक आहे. ते मोठ्या प्रमाणावर समाजासाठी जबाबदार आहेत. त्याची संघटना, व्यवस्थापन आणि राज्यातील सामाजिक जीवनाच्या सुरळीत कामकाजासाठी की बाबा
समाजातल्या जीवनाचं सुरळीत कामकाज जर चालवायचं असेल तर समाजातल्या या सगळ्या गोष्टीवर फोकस करणं जरुरी आहे. मंत्रालय आहे, न्यायालय आहे, नोकरशाही यंत्रणा आहे, पोलीस आहे, हे सगळे काय हे सगळे आपले रक्षक आहेत. त्यामुळे आपली रक्षा होते, जनतेची रक्षा केली जाते. ह्याच्यामध्ये पॉलिटिकल एक पाया असतो. पॉलिटिकल एक हात म्हणजे एक असतं एक त्याचा पण कुठेतरी कॉन्ट्रिब्युशन असतं, की जनतेच्या सुरक्षतेचा पण विचार एका लीडरला करावा लागतो. हे यामध्ये म्हटलेलं आहे, की हा जी परिस्थिती आहे, हा ज्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो खूप वेगळा आहे. की राजकारण हे जे आहे, त्या राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीचा किंवा त्या राज्याचा विकास करायचा असेल, तर या सगळ्या ज्या संस्था आहेत, पोलीस हाताशी असायला पाहिजे, मंत्रालयात असतंच त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पोलीस खातं असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर लष्कर खातं असतं, त्यामध्ये ते असतात. त्यांच्या न्यायालय असतात, वकील लोकं असतात ज्याला म्हणतो आपण, जजेस लोकं. या सगळ्यांशी त्याचं कॉन्टॅक्ट असतो. सगळ्यांशी ते रोज भेटत असतात, मीटिंग्स करत असतात. जनतेला काय हवं नको विचारतात. ते कोणाला विचारणार? बिकॉज त्यांच्याकडे एक रेकॉर्ड असतो. त्याचा पोलीस आहे. पोलीस यंत्रणेला माहिती आहे, की बाबा माझ्या वार्डामध्ये किती गुन्हेगारी आहे सुरू. त्याला जर रेकॉर्ड हवा असेल त्याला पोलीसकडे जावं लागेल. म्हणजे पोलीसकडनं ती रेकॉर्ड आणावं लागेल. माझ्या वार्डामध्ये किती चेन स्नेकर आहे. मग त्यामध्ये चेन आता मध्ये आलं होतं. ते किती लोकं आहे. त्यांच्याकडे सायको किलर म्हणून खूप कन्सेप्ट फेमस झाली होती, की सायको किलर होता. तो त्या एरियाला अगदी नास्तनाबूद करत होता. ठीक आहे. ह्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे असतो. माझ्या एरियामध्ये लहान मुलीवर रेप किती होत आहे. माझ्या एरियामध्ये किडनॅपिंग जास्त होत आहे का? किती प्रमाणात किडनॅपिंग होत आहे. माझ्या एरियामध्ये चोऱ्या चरोट्या होऊन राहिल्या का? किती प्रमाणात होत आहे. माझ्या एरियामध्ये अंगणवाडी आहे का? मुलांसाठी जवळ एक प्राथमिक शाळा आहे का? हॉस्पिटल आहे का? प्रायव्हेट आहे का? गव्हर्नमेंट आहे का? ठीक आहे. प्रथमोपचार केंद्र आहे का? तर या सगळ्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या बघाव्या लागतात, पाहाव्या लागतात. काही पोलीस यंत्रणाद्वारे बघितल्या जातात, काही न्यायालयाद्वारे पण काही बघितल्या जातात. एखाद्या गुन्हेगारी वृत्तीचा जो एखादा एरिया असतो, स्लम एरिया ज्याला म्हणतात, की त्या एका कम्युनिटीमध्ये बरेच स्लम एरियाज असतात. त्या स्लम एरियामध्ये बरेच गुन्हे होतात. त्या गुन्ह्यांकडे लक्ष जर आपल्याला माहीत असेल की बाबा एवढे गुन्हे होत आहे, त्याचा जो आकडा आहे, की मी आज लीडर झालो, लीडर होऊन मला 1 वर्ष झालं. आज मी जेव्हा लीडर इथे आलो होतो तेव्हा गुन्हे एवढे होते आणि आज 1 वर्ष झालं, आज गुन्हे एवढे आहे. ठीक आहे. तर हा जो फरक आहे, म्हणजे मी केलेलं कार्य कुठेतरी जज कुठेतरी त्याला एक दिशा देत आहे. एक त्याचं कुठेतरी माझ्या कामाचा कुठेतरी फायदा होतो आहे. जर ती पोलीस यंत्रणाद्वारे जी मिळालेली जी इन्फॉर्मेशन आहे, ती जर अशी असेल, की आधी जे होतं गुन्हेगारी वृत्ती ती कमी होती आणि आता वाढलेली आहे. तर हा सगळा जो रेकॉर्ड आहे, तो रेकॉर्ड आपल्याला पोलीस यंत्रणेकडनं मिळतो. ठीक आहे. आता पोलिसांना पण आपल्याला लीडरला त्या सगळ्या गोष्टीचं बघावं लागतं, की त्यांची सुरक्षा आता आहे, तिथे पोलीस लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकांना काय हवं नको, कडनं काही गुन्हे होते का, लोकांवर काही अत्याचार होते का, स्त्रियांवर काही अत्याचार होते का, ठीक आहे, कुठे काही डोमेस्टिक व्हायलन्स सुरू आहे का, ठीक आहे, वर्क व्हायलन्स ॲट वर्कप्लेस आहे का, ठीक आहे. तर व्हायलन्स ॲट वर्कप्लेस जो ॲक्ट 2 याचा 12, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर करतो म्हटलं, तर त्यामध्ये तुमचं पण किती पार्टिसिपेशन आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. की यामध्ये काय गोष्टी आहे, काय गोष्टी नको असायला पाहिजे, काय गोष्टी हव्या असायला पाहिजे, की यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मग त्यासाठी ही पोलीस यंत्रणा खूप महत्त्वाची आहे. या सगळ्या गोष्टीला आपल्याला समोरे जायचं असेल, तर एक व्यक्ती लीडरशिप नाही करू शकत. त्याला टीमवर्कने काम करावं लागतं. त्याला पोलिसांसोबत राहावं लागतं, पोलिसांसोबत वार्तालाप करावा लागतो, त्याला न्यायाधीशासोबत वार्तालाप करावा लागतो, त्याला एका वकिलाशी पण वार्तालाप करावा लागतो. ठीक आहे. त्याला
सुरक्षा व्यवस्था आहे ते आपण बघावी लागते, की बाबा माझ्या वार्डामध्ये काय सुरक्षा आहे मला बघावी लागेल. मी लीडर आहे ना, मला तुम्ही जनतेने निवडून आणलेलं आहे, तर मला महिलांच्या सुरक्षेसाठी काय करावं लागेल किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी तिथे काय होत आहे का, काही आहे का, दामिनी पथक वगैरे काही कन्सेप्ट आहे का? ठीक आहे. कुटुंब कल्याण केंद्र आहे, सल्लागार काउन्सिलिंग सेंटर आहे का? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एका लीडरला बघाव्या लागतात. जर त्याला त्या एरियाची चा विकास करायसाठी या सगळ्या गोष्टीला जर समोर जावे लागते, तर या सगळ्या गोष्टींचा त्याच्याजवळ पूर्णपणे रेकॉर्ड असायला पाहिजे. तर तो पुढे त्याचा विकास होईल. तर त्या पुढे त्या एरियाचा विकास करू शकेल. बिकॉज विदाउट एनी इन्फॉर्मेशन समोर जाऊ शकणार नाही. आता काल आपण बघितलं हिस्ट्री, की प्रेझेंटमध्ये जर करायचं असेल, काही गोल असेल, प्रेझेंटमध्ये मला जर काही विकास करायचा असेल तर मला पास्टमध्ये जावं लागेल. पास्ट बघावं लागेल की बाबा असे असे इतके गोल होते, आज एवढे आहे, उद्या मला अजून कमी करायचे, हे माझं गोल आहे, फ्युचर प्लॅन आहे माझा. ठीक आहे. तर लीडरला या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं. ठीक आहे. फ्युचर, पास्ट, प्रेझेंट तिन्ही काळाचा विचार करावा लागतो. ओके. तिन्ही काळांचा विचार करून त्याला एक राज्य, एक विभाग, एक वॉर्ड, एखादं गाव हे सगळं चालवावं लागतं. कारण तुम्ही जनतेचे आहे, तुम्ही जनतेसाठी काम करता. ओके. तर या सगळ्या गोष्टी. आता तिसरं काय, की अनेकदा असं होतं की तडजोड, निर्णय घेणे, सहमती या गंभीर मुद्द्यांशी निगडीत त्याच्या विशिष्ट स्वरूपाच्या संदर्भात केली जाते, की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या लीडरला निर्णय घ्यायचा आहे, काही गोष्टीची तडजोड पण करावी लागते, काही गोष्टी सहमती घ्यावी लागते, या मुद्द्याशी निगडीत त्याच्या विशिष्ट स्वरूपाच्या संदर्भात केली जाते. कळत आहे की आपल्या तुम्हाला आत्ता सांगितलं मी, वर्षांची परमिशन घ्यावी लागते ना, आमदारला, खासदारला भेटले, ते खासदार सीएमला ते प्रपोजल पाठवतात, त्याला वरच्या लोकांशी सहमती लागत असते. कुठलेही प्रपोजल असंच पास होते का? प्रत्येकांचे त्यावर साईन असतात. प्रपोजल वरती 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 जातं आणि मग ते तिथं पास होऊन खालच्यापर्यंत येतं. ठीक आहे. 3 लेअर असतात ना, ग्रामीण, पंचायत समिती आणि महानगरपालिका. या 3 टायर सिस्टम म्हणतात त्याला. या 3 टायर सिस्टममध्ये सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. माझ्या अंडरमध्ये कुठलं गाव आहे, मग माझ्या अंडरमध्ये त्या गावामध्ये जसं आता शहर आहे नागपुरामध्ये कुठली गावं आहे, मग त्या प्रत्येक गावांचा प्रत्येक गावाचा विकास करायचा आहे मला, तडजोड करावी लागेल. नागपूरमध्ये किती सारे आहे गावं, पुण्यामध्ये किती सारी खेडी आहे, या सगळ्या ज्या आहे प्रत्येक विलेजचा मला निर्णयच आहे. कोणत्या विलेजमध्ये फॅसिलिटी नाही आहे, कोणत्या विलेजमध्ये आता उन्हाळा आहे, काही विलेजमध्ये सातारा साईडला जर तुम्ही बघाल पाण्याची किती कमतरता आहे, प्यायलासुद्धा पाणी नसतं. एका ठिकाणी लोकांना कितीतरी दूर मेल जावं लागतं पाणी येण्यासाठी. अशा काही गोष्टी आहेत. काही लोकांना शेतीमध्ये इन्कम नाही आहे, आत्महत्या करणं सुरू आहे, दिसतंय. आता तो गारपीट झाली, पाऊस पडला, लोकांचं नुकसान झालं आहे, त्याच्यामध्ये पण खूप लोकांचं नुकसान आहे. तर या सगळ्या जे जे येतात, क्रायसिस, हे जे बॅरियर्स येतात, ठीक आहे, हे जे ऑब्स्टॅकल्स असतात, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये त्याला कुठेतरी एक डिसिजन घ्यावे लागतं. ते येणार आहे, कुठलीही गोष्ट असो प्रॉब्लेम हा राहणार आहे. ठीक आहे. कुठला समाज हा विदाऊट समस्या राहत नाही. लोक म्हटलं की समस्या आल्या, त्या लोकांसाठी जगणारं, त्या लोकांचा विकास करणारा व्यक्ती तयार होतो आणि त्या जनतेचा विकास करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तडजोड करावी लागते. कुठे निर्णय घ्यावे लागतात, कुठे निर्णय चुकीचे होतात, कुठे निर्णय योग्य होतात, कुठे अयोग्य होतात, कुठे विकास करायचं खूप काही असते पण वरतून काही आपल्याला सपोर्ट मिळत नाही, काही ठिकाणी जनता सपोर्ट करत नाही. या सगळ्या चक्रव्यूहामध्ये बघावं लागतं. या सगळ्या गोष्टीचा विचार एका लीडरला करावा लागतो. ठीक आहे. आता राजकारणाचा संबंध बहुधा सामाजिक यंत्रणेशी असतो.
ठीक आहे. आता राजकारणाचा संबंध जो आहे तो बट ऑब्वियस राजकारणाचा संबंध हा सामाजिक यंत्रणेशी असतो. समाजामध्ये जी यंत्रणा आहे त्या समाजातल्या व्यक्तीच्या गोष्टी आपण व्यक्तीच्या समस्या आहेत, व्यक्तीच्या ज्या बाबी आहेत त्यासाठी काम करतात. ठीक आहे. तर व्यक्तीच्या यंत्रणेची विचार करणं, समाजाच्या यंत्रणेचा विचार राजकारणामध्ये करावा लागतो. कारण समाजाचा विकास करायसाठी ही आपण प्रक्रिया करतोय. राजकारण चालवणे म्हणतो ना आपण, राजकारण चालवणे इतकं सोपं नाही आहे, जे मी आत्ता सांगितलं. यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स येणार आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. स्टार्टिंगलाच येतात काही काही लोकांना खूप काही केलं ना तरी मध्ये येतात. काही लोकांना प्रॉब्लेम सोबतच राहावं लागतं, पण त्याच्यातनं हार मानता येत नाही. खूप लोकांना जनतेची उत्तर द्यावी लागतात. मीडिया असते, मीडियाला पण फेस करावं लागतं, पोलिसांना फेस करावं लागतं, न्यायालय पण बघावं लागतं, जनतेचा विकासही बघावा लागतो, जनतेच्या विरोधात्मक गोष्टी पण बघाव्या लागतात. तर या सगळ्या गोष्टी एखाद्या लिडरवर येतात. कारण तो नुसतं एक गाव चालवतं का? नाही, त्याच्या अंडरमध्ये कितीतरी गावं असतात की त्या प्रत्येक गावाची जर माहिती असायला पाहिजे. तो गावाचं अमक्या गावाला अमका प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम कितीतरी वर्षांत सुरू आहे आणि यांना माहीतच नाही. तो विचार करा, जर तो बाहेर आला समस्या, लोक कसे विरोधात्मक बोलतात की यांना इतक्या वर्षापासून ही समस्या असूनही आता गेल्या 30 वर्षानंतर ती किंवा पहिल्यांदाही अशी समस्या समोर आलेली आहे. कुठे आहे तुमचे लीडर, कुठे आहे तुमचं लक्ष? असे वगैरे न्यूज येतात, ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघता. आता ब्रेकिंग न्यूज किती सारे सुरू आहे की राजकारण म्हटलं की तुमच्या इथे निगेटिव्ह गोष्टी येणार, तुम्ही त्यातनं निघू शकत नाही. पॉझिटिव्ह पण येतात, निगेटिव्ह पण येतात. ठीक आहे. तर एक लीडर कुठे पण लक्ष देणार हा पण एक प्रश्न असतो, पण त्याला लक्ष द्यावंच लागते. बिकॉज तो लीडर असतो, त्याला जनतेने निवडून आलेला आहे, जनतेसाठी तो काम करत आहे. आलं का लक्षात? जनतेच्या विकासासाठी काम करतोय. ज्या वार्डाचा किंवा ज्या विभागाचा तो लीडर आहे, ठीक आहे, त्या विभागाचा त्याला संपूर्णपणे विचार करावा लागेल. काही फॅसिलिटी आहे तर काही फॅसिलिटी नाही दिल्या असं करता येतं का? नाही. म्हणजे मी आत्ताच म्हटलं, काय दिलं जसं काय नाही दिलं याच्यावर जास्त फोकस असतो. त्यामुळे त्याला अशी बारीकनी बघावं लागतं की मला आता 4 डोळे की माझं लेफ्टकडे काय सुरू आहे, राईटकडे काय सुरू आहे, समोर काय सुरू आहे, मागे काय सुरू आहे, सगळ्या चहूबाजूने विचार करावा लागतो. कारण चहूबाजूनी वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे लोक आहेत. सगळे सारख्या मेंटॅलिटीचे लोक मिळेल का? नाही मिळणार. कोणी विरोधक पण मिळेल, विरोधी पक्ष पण मिळेल. विरोधी पक्षनेत्यांना पण झेलावं लागतं, बघावं लागतं, त्यांना पण त्यांची काही उत्तर द्यावी लागते. तर ह्या सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीला समोर जाऊन या लीडरला आपलं नेतृत्व गाजवावं लागतं. ठीक आहे. आता राजकारणाचा संबंध बहुधा सामाजिक यंत्रणेशी असतोच. ज्याचे उद्दिष्ट किंवा शक्ती सामर्थ्याने न सोडता तडजोड, सलोखा, वाटावाटीद्वारे सोडण्याच्या दिशेने असतात की तडजोड करावी लागते. आत्ताच म्हटलं मी की कुठल्या त्यांचा उद्देश जो असतो केवळ हे नाही की मला काहीतरी करायचं बस करायचं, पण त्या गोष्टीसाठी खूप तडजोड करावी लागते. तेव्हा कुठे एखाद्या गावाचा विकास होतो. एक गावाचा विकास करतो, 10 गावाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला 1 ते 2 गावाचा चांगल्यापैकी विकास करा, ॲटोमॅटिक बाकीच्या गावांचा पण विकास झाला. कारण जनता अशी आहे, बाजूच्या गावाचा काय विकास झाला आहे, हां तिथे असं काय आलं, हां आमच्याकडे पण असायला पाहिजे, मग चला आम्ही नगरसेवकाकडे जातो आणि नगरसेवकाला आमचा प्रस्ताव मांडतो, त्यांना सपोर्ट करतो आम्ही. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे सगळीकडे शौचालय बांधताना किती त्रास झाला गव्हर्नमेंटला. जुरी गोष्ट आहे ती की शौचालय बांधताना लोकांनी फारसा काही पहिल्यांदा रिस्पॉन्स केला नाही.
बाबा मला खुल्यामध्येच शौचालय करायला आवडतं मेंटॅलिटी. ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्यामध्ये सगळ्या गोष्टी अक्षय कुमारचा यावर पिक्चर पण आहे की शौचालय बांधण्यासाठी लोकांनी खूप विरोध केला होता. आता लीडर द्यायचा करायचा आपलं गव्हर्नमेंटची जी स्कीम होती त्या सगळं पैसे लावणे हे करणे त्याचं परत ते कुठेतरी कापूस वगैरे हे ते घाण टाकून त्याला गोदाम करणे हे सगळ्या समस्यांना समोर जावं लागतं. पण आज परिस्थिती अशी आहे गावामध्ये सगळ्यांच्या घरी शौचालय आहे. पण तो जो चेंज आहे तो असं एका रात्री झाला का? खूप आटापिटा करायला लागते. खूप प्रॉब्लेम आले. लोकांचा बिलकुल सहभाग नव्हता. विरोधक होते. मोर्चे काढतात, आंदोलने करतात, भूक हडताल करतात एखाद्या लीडरच्या विरुद्ध. हे सगळे काही लीडरला बघावं लागतं. हे सगळे प्रॉब्लेम्स येणारच आहे. ठीक आहे. एखादा लीडर आपल्या जनतेसाठी भूक हडताल पण करतो. काही त्याचा अण्णा हजारे तुम्हाला माहिती आहे. किती त्यांचं सुरू आहे म्हणजे आहे. भूक हडताल करतात ते. है ना? तर काही असतात ओके की जनतेसाठी मला करायचं मी लढणार जनतेसाठी. काही लीडर असतात असे जनता मानत नाही आहे. काही लीडर असतात. काही लीडर असतात काही लीडर करतात जनता त्याचा साथ देत नाही. असे पण काही लीडर असतात त्यांना त्यामधनं पण समोर जावं लागतं. तर अशा ज्या तडजोडी आहे त्या तडजोडीचा विचार करून एखाद्या लीडरला सामोरे जावं लागते. एखाद्या लीडरला त्या विभागाचा विकास करण्याचा विचार करावा लागतो. ना की प्रॉब्लेम्स किती येत आहे, मग ते होत का नाही आहे, मग ते असं का होत आहे, तसं का होत आहे. की या सगळ्या गोष्टीचा विचार हा एखाद्या लीडरला येणारच आहे की मला जे करायचं ते कितपत योग्य आहे आणि मला जनता किती सपोर्ट करते का, मी जनतेसाठी काय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार एका लीडरला करावा लागतो. ठीक आहे. या संदर्भात प्रामुख्याने विविध विद्वान राजकारण आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रियांची व्याख्या शक्यतेची कला म्हणून करतात की इट्स अ आर्ट ऑफ पॉसिबिलिटी. की ही एक आर्ट आहे. राजकारण चालवणं एक आर्ट आहे की या गोष्टीची पॉसिबिलिटी जर करायची असेल, मला एखाद्या गावामध्ये प्राथमिक शाळा ओपन करायची आहे तर त्यामध्ये करायची पण म्हणजे वरतून परमिशन आणणे, लोकांनी त्यांना साथ देणे, लोकांचा किती रिस्पॉन्स आहे, त्यांना शिकायची किती गरज आहे का. जसं आदिवासी एरियामध्ये एखादा समजा आदिवासी एरिया आहे जे त्याच्या अंडरमध्ये आहे तिथे त्याला शाळा उघडायची पण लोकांना गरज नाही. लोक नाही आम्ही आमच्या मुलांना पाठवणार नाही असे पण असतात. आता पारधी कम्युनिटी आहे शहरामध्ये. तुम्ही किती म्हणा किती सारे लीडर आले गेले म्हणतात आम्ही, पण नंतर तुम्ही तर विचार करा की ते जे आहे लोक जे आहे ते लोक रेडी आहे का, ते लोक रेडी आहे का चेंज व्हायसाठी आहे. त्यामध्ये असं असतं की ते पारधी लोकांच्या अंडरमध्ये जर तो एरियात असेल येत असेल माझ्या अंडरमध्ये ते आर नॉट रेडी टू कम ॲट स्कूल. ते नाही ते जसं अंगणवाडी आहे तिथे ना मुलांना पाठवतात कधी नाही पाठवत, शिकायला पाठवत नाही. आमच्याकडे शिकणार नाही खिचडी घेऊन जातात आणि घरी जातात, नाही शिकायचं आम्हाला. हा मेंटॅलिटी आम्हाला विकास मागायची, आम्हाला आमचा विकास नाही करायचा, आम्हाला रोज 10 रुपये भेटले तरी आमचं जीवन सफल आहे मेंटॅलिटी. अजूनही पारधी लोकांची मेंटॅलिटी चेंज झाली आहे. मी एकदा व्हिजिट केली होती पारधी लोकांच्या स्लम एरियामध्ये. तर बरेच राजकारणी लोक येऊन गेले गेले आले पण त्या एरियातला पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही होऊ शकला. काही लोक झाले विकसित, काही लोकांचे प्लॉट आहे त्यांनी घरं बांधली, बाजूला फॅक्टरी आहे तिथे तिथल्या बाया जातात फॅक्टरीला रोजानी कामं करतात. पण काही ज्या स्त्रिया आहेत त्या अजूनही त्याच्या नालीतला कचरा तो उचलणे, भीक मागणे, रेल्वेचं भीक मागणे, मुलांना भीक मागायला मंदिराचं पाठवणे, कलेक्शन करणे, टीम तयार करणे. ज्याला आपण बेगर होम म्हणतात ते काय असतात की बेगर होमचे लोक पाठवले जातात. तर अशा राजकारणामध्ये तुम्हाला अशा पण जनतेसोबत काम करावे लागते. अशा पण म्हणजे तुमचा एरिया आहे तो
तुम्हाला शहरी विभाग पण आला, स्लम एरिया पासून तर शहरीपर्यंत तुम्हाला सगळीकडे फोकस करावा लागतो. त्यामुळे तिथे मागच्या ज्या स्लाईडमध्ये म्हटलं होतं की एनजीओचं रोल पण खूप महत्त्वाचं आहे, की प्रत्येक ठिकाणी लीडर पोहोचू शकत नाही. मग अशा ठिकाणी काय करतो एनजीओ एखादा, की ते एखादा प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्ट मग एनजीओ चालवतो. एखादं गाव दत्तक घेतलं असेल एखाद्या राजकारणी व्यक्तीने, तर मे बी ते गाव एखादा एनजीओ चालवतो, असं पण होतं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती करायची कला आहे. ते कोणा थ्रू आपण करतोय, ती पॉसिबिलिटी काय, कशी करायची, ते ती पॉसिबिलिटी करायची पण एक कला आहे. कोणत्या वेनी करायचं हे त्याला ठरवायचं. ठीक आहे. ज्याचे मुख्य कारण राजकारणात संवाद, वादविवाद होतात आणि लढ्याद्वारे शांततापूर्वक तोडगा काढणे या विरुद्ध संघर्ष सोडविण्याचे पर्यायी माध्यम आहे. की संघर्ष सोडवायचा असेल तर तुम्हाला संवाद आला, कोणाशी तरी कम्युनिकेशन करायला लागतं. तर ते वादविवादही होतो. तुम्ही आता टीव्ही बघताय ना, काय सुरू आहे माहिती आहे, संवादी होते, वादविवादी होतीये. त्याला 2 स्लाईड दाखवतात, तो बोलतो, मग तो स्टॉप होते, मग तो दुसरा बोलतो. म्हणजे म्हणतात की त्याचं उत्तरही देत आहे. एखादी ब्रेकिंग न्यूज लिहून येते. काय सुरू आहे? संवाद सुरू आहे, वादविवादी सुरू आहे आणि शांततापूर्वक तोडगा पण काढणं सुरू आहे, की चला याला तिकीट देऊन द्यायची, म्हणजे ती जनता जी आहे बा शांत होऊन जाईल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते राजकारणामध्ये चालतात. ठीक आहे. तर या परिणामात राजकारणाची व्याख्या शक्ती आणि संसाधने विखुरणे म्हणून देखील केली जाते. आता संसाधनाचं साधन आहे, की एखाद्या व्यक्तीला जर राजकारण चालायचं असेल, संसाधने म्हणून पण त्याला बघितलं ते. ठीक आहे. एखादं ज्या गोष्टीला जर कुठली फॅसिलिटी आणायची असेल, तर या व्यक्तीद्वारे, या लीडरद्वारेच आपल्याला त्या गोष्टीचा उपभोग घेता येतो. कारण इल्लीगल कुठल्याही गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने करू शकत नाही. काहीला एक कुठेतरी त्याला एक लीडर हवा असतो. तो कुठे मग त्याला लीगली टच असतो त्या गोष्टीला. ओके. कारण त्या समाजांना त्यांचे सामुदायिक जीवन सुरळीत आणि शांततेने चालवणे आवश्यक असते. जर मला माझं जीवन चांगलं करायचं आहे, शांततेने जगायचं आहे, सुरळीतपणे जगायचं असेल, आता राजकारणाचा संबंध अनेकदा आणि सत्ता प्रभावाच्या वापराशी असतो, की सत्तेचा प्रभाव किती पडत आहे, त्या प्रभावाचा आपण किती वापर करतोय याच्यावर त्याचा संबंध असतो. अशा प्रकारे विद्वान बहुतेकदा सामाजिक गट आणि संस्थांमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक, फॉर्मल आणि इन्फॉर्मल, सार्वजनिक आणि खाजगी बायानेसह एम्बेड केलेल्या सर्व की बाबा सामूहिक सामूहिक सामाजिक क्रियाकलाप कुठले आहेत. कारण आपण समाजासाठी काम करतो. समाजामध्ये बरेच समूह असतात. त्या समूहासाठी राजकारण करावं लागतं. त्या समूहाच्या विकासासाठी. या अर्थाने समाजातील सामाजिक संवादाच्या प्रत्येक स्तरावर राजकारण घडतं. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक स्तरावर राजकारण आहे. माहिती आहे? सगळीकडे बघा राजकारण दिसतंय. म्हणतो ना बोलता बोलता, हां इथे खूप पॉलिटिक्स येतात, इथे खूप पॉलिटिक्स चालवतो. बट ऑब्वियस आहे, सगळीकडे राजकारण तुम्हाला दिसतं. पण तुम्हाला त्याचा किती भाग व्हायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला त्याच्यातच घुडायचं आहे, तुमचे जे काम नाही आहे त्याच्यातच राहायचं आहे, मग तुम्ही राजकारण खेळा. तुमच्याजवळ इतका वेळ असेल. ठीक आहे. तर प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर कुटुंबे, समवयस आणि नातेवाईक गट, संस्था आणि राष्ट्रराज्यामध्ये आढळू शकतं. की आता हे कसं आहे, की जागतिक स्तरावर कुटुंब आहे, कुटुंबाचा विकास आहे, नातेवाईक आहे, गट संस्था आहे, राष्ट्रराज्यामध्ये आढळू शकतो. की या सगळ्या गोष्टीचं ज्या गोष्टी आहेत इथे इथे या सगळ्या ठिकाणी आढळू शकतो. संस्था म्हणजे सगळ्या, त्यामध्ये मॅरेज आलं, त्याच्यामध्ये शिक्षण आलं, राज्य आलं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी, कुटुंब आलं, या सगळ्या ज्या संस्था आपल्या सामाजिक संस्था, त्या संस्थेमध्ये आहे तर राजकारण आहे. ठीक आहे. आता त्याच्या व्यापक अर्थाने राजकारण मूलतः शक्तीशी संबंधित आहे आणि जे इतरांवर प्रभाव टाकण्याची आणि एखाद्याच्या विल्हेवाटीवर जे काही शक्ती असेल त्याद्वारे इच्छित परिणाम साध्य करण्याची क्षमता आहे. स्पर्धात्मक मागण्या आणि
मर्यादित संसाधने पाहता मानव अनेकदा प्रतिस्पर्धी दावे आणि प्रतिदावे ठेवतो. अशा प्रकारे राजकारण हे मर्यादित साधनांवरील संघर्ष म्हणून पाहिलं जाते. लिमिटेशन असतं पण यामध्ये संघर्ष पण खूप असतो आणि शक्ती हे साधन म्हणून पाहिले जाऊ शकते. त्याची एक पॉवर पण असते, त्याचा पॉवरच दिसून घ्यायचा ते पण असतं, पण त्याच्यामध्ये तेवढं संघर्ष पण असतात. अशा संसाधनासाठी संघर्ष होतोच. थोडक्यात राज्यशास्त्र हे प्रामुख्याने एक बौद्धिक शिस्त आहे ज्यामध्ये राजकारण, सत्ता, शासन आणि राज्य यांची रचना, कार्य याबद्दलचे ज्ञान आहे की यामध्ये राजकारण, सत्ता आणि शासन ह्या सगळ्या गोष्टी आल्या. राजकारण आलं, सत्ता आली, मला ही सत्ता या एक्सायझेड सत्ता मिळाली, शासनाने ती दिली. मी मी शासनाचा लीडर, शासनाचा एक भाग आहे, एका राज्याचा भाग आहे. हे सगळं कार्य याबद्दलचे ज्ञान असणं जरुरी आहे. आता राज्यशास्त्राच्या फोकसमध्ये काय झालंय की एक विषय म्हणून राज्यशास्त्राचे स्वरूप कालांतराने बदललेले आहे. बदललंय. आधी लिडरशिप कशी होती, आता कशी आहे, बदलली आहे. म्हणूनच राजकारणापासून राजकीय व्यवस्था, शासन ते शासन आणि राजकीय कारणे ते सामाजिक निर्धारकांपर्यंत बदल भूतकाळात झाले आहेत. आधी खूप काळात झालं ते. आधी पंचायत होती, पंचायत डिसिजन घ्यायची. त्या गावातला एक मुखिया राहायचा, तो मुखिया कोणाला पनिशमेंट करायची, कोणाला नाही करायची, कोणाला गावातनं बायकॉट करायचं, हा सगळा तो मुखिया डिसिजन घेत होता. तेव्हा पण असं राजकारण चालायचं. आता राजकारणाने खूप फरक आलेला आहे. आता जनतेपर्यंत जाऊन काम केलं जातं. आता जनता पण खूप हुशार झालेली आहे. जनताला कळतं कोण काम करत आहे, कोण नाही करत आहे, कोणाला साथ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, असं पण होतं. ठीक आहे. तर राज्यशास्त्रातील हे परिवर्तन समाजापासून अलिप्त राहून झाले नाही. समकालीन जागतिकीकृत आणि परस्पर संबंधित जगात होणारे बदल मूलतः बदलत्या व्याप्ती जरी ऐतिहासिकमुळे खोलवर असली तरी शीतयुद्धाचा काळ राजकीय शास्त्रज्ञांना कोणत्याही भांडवलशाही आणि हुकुमशाही समाजवाद, राष्ट्रीय सदस्यत्व, वर्ग, स्थिती आणि वर्चस्व यावर लक्षित करणारी राजकीय ओळख या सगळ्या गंभीर मुद्द्यावर विचार करण्यास प्रवृत्त करतं. कुठल्या हुकुमशाही समाजवाद असतं, सदस्यत्व असतं, काही वेगवेगळ्या क्लासचे लोक असतात, स्थिती असते, समाजाची जी काही स्थिती असेल, वर्चस्व असतं कोणाचं, एखाद्या एरियामध्ये कोणाचं तरी वर्चस्व असतं, एखादा असतो जनतेमधला एखादा व्यक्ती, त्याचं खूप वर्चस्व असतं, मे बी पैशाने वगैरे असतं. ठीक आहे. तर मुद्द्यावर विचार करण्यास प्रवृत्त करतो, जे नंतर शिक्षण आणि संशोधनाचे मुद्दे म्हणून विकसित झाले आहे. की महायुद्धानंतर वर्तनवादाच्या आगमनाने राज्यशास्त्रात मोठे बदल झालेले आहेत. महायुद्धानंतर काय झालं की खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आधी राजकारण कसं होतं, त्या काळात राजे महाराजे डिसिजन घ्यायचे, आता नाही राहिले. आता किती सारा बदल झालेला आहे. राज्यशास्त्राने राजकीय प्रक्रिया आणि वर्तनाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन आलं, कॉन्स्टिट्यूशन आलं असल्यामुळे माहिती आहे सगळ्या गोष्टी लाईनअप झालेल्या आहेत. ओके. ठीक आहे. 26 जानेवारी 1950 की ह्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन जेव्हा आलं, बाबासाहेब आंबेडकरांनी पुरेपूर विचार केला, प्रत्येकानं त्याच्यामध्ये ठेवलं की कसं त्याच्यामध्ये सगळ्यांना ठेवता येईल, 3 टायर सिस्टम कशी राबवता येईल, जनतेचा कुठला विकास आहे, पॉलिसी कुठल्या आहे, त्यांच्यासाठी ॲक्ट कुठले आहे, कुठले कायदे आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, कुठल्या स्कीम्स आहेत, कुठल्यानुसार वागणार, कसं, सगळं तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कसं असतं राजकारण चालवणं. या सगळ्या गोष्टीचा विचार करणं किती ह्यूज आहे. ह्या गोष्टी इतकी छोटी गोष्ट नाही. राजकीय व्यवस्थेचा बहुतांश भाग म्हणून राजकारणाचे स्वरूप, राजकीय नेतृत्व, निर्णय घेणे आणि व्यक्ती आणि गटांच्या वर्तन पद्धतीचे परीक्षण करून राजकीय घटनांचा अभ्यास करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे हे राज्यशास्त्राचे उद्दिष्ट बनले आहे. काय म्हटलंय की व्यक्ती आणि गटाच्या वर्तन पद्धतीचे परीक्षण, निर्णय घ्यावे लागतात. लोकांना काय हवं नको बघावं लागतं. जे तसं एखाद्या गटाला काय हवं नको ते बघावं लागतं.
त्यांचं बिहेवियर कसं आहे, सपोर्टिव्ह आहे की विरोधक आहे, राजकारणाचं स्वरूप काय आजच्या स्थितीमध्ये, नेतृत्व मला कुठल्या वेळी मिळालेलं आहे, मी कसं त्यावर अंमलबजावणी करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा विचार राजकारणामध्ये केला जातो. दुसरे महायुद्ध ते 1990च्या दशकात पश्चिम युरोपातील सत्तांचे वर्चस्व नाहीसे म्हणून आफ्रिका आणि आशिया खंडात नवीन राष्ट्रांचा उदय झाला. साम्राज्याचे विघटन शेवटी सोव्हिएत युनियन आणि त्या काळातील इतर अनेक साम्यवादी शक्तीच्या पतनाशी जुळलेले आहे. त्यानंतर काय झालं की शीत युद्धानंतरच्या काळात जुने युरोपियन बाजार, उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार, जागतिक व्यापार संघटना आणि युरोपियन युनियन, अलाइनमेंट मूव्हमेंट, आफ्रिकन युनियन, प्रादेशिक राजकीय संस्थांचा विकास यासारख्या ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांचा प्रसार झाला. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स आणि ट्रान्सनॅशनल बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन्स, तसेच पर्यावरण, कामगार आणि मानवाधिकार गट यासारख्या वेगवेगळ्या चळवळी संघटनांची वाढ. मग मी आत्ता सांगितलं बरेच लोक मुवमेंट करतात राजकारणामध्ये, ही चळवळ ती चळवळ. तुम्हाला माहिती आहे चिपको जो आहे, चिपको मुवमेंट जी आहे, ठीक आहे, ती अण्णा हजारेंची जी मुवमेंट आहे ती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी कोणासाठी आहे, लोकांच्या विकासासाठी. झाडे तोडली नाही पाहिजे, चिपको आंदोलन, झाडांचं संरक्षण व्हावं. झाडेसुद्धा एक एन्व्हायरमेंट सायन्सचा भाग आहे. एन्व्हायरमेंट खूप महत्त्वाचं आहे. आज आपलं ऑक्सिजन मिळणार नाही तर आपण जगू कसं, त्याचं महत्त्व जर लोकांना कळत नसेल, तोडजोड असेल आणि गव्हर्नमेंट जर त्याकडे फोकस करत नसेल तर अशा आंदोलनं होतात, अशा मुवमेंट होतात, दूर करतात आहे सगळ्या गोष्टी. आता या सर्वांनी राजकीय समुदायाचे जीवन स्वरूप, राजकीय ओळखीचे वादविवाद आणि विविध सामाजिक समाजशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समस्या जसे हक्क, ओळख, धर्म, राजकारणाचा विकास अशा गंभीर समस्या निर्माण केल्या. वेगवेगळ्या सगळ्यांचे हक्क आहे, धर्मानुसार कुठे समस्या होतात, इश्यू होतात, हक्कानुसार इश्यू होतात. माझा हक्क आहे त्यासाठी भांडतात, हक्कावर खूप लोक भांडतात. तर या सगळ्या गोष्टी आता 1990च्या दशकात त्यानंतर ओळखीच्या राजकारणाचा किंवा अस्मितेच्या राजकारणाच्या विकासामध्ये एक दृश्यमान वाढलं लक्षात घेऊ शकतो. उदाहरणार्थ वांशिक आणि वांशिक समस्या राजकारण, लिंग न्याय, सांप्रदायिकता, धर्मनिरपेक्षता, स्थलांतरित राजकारण, पर्यावरण आहे, विकास, स्थानिक लोकांचे राजकारण आहे, समलिंगी, उभलिंगी, ट्रान्सजेंडर, LGBTQ चे मुद्दे, राजकारणासह एक प्रमुख प्रवचन म्हणून कॉन्स्पिरंट सिटिझन ट्रान्सफर मुवमेंट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघितल्या जातात. आता याचा संबंध काय आहे? आता बाबती जवळचा संबंध आहे. राज्यशास्त्राच्या काही शाखा ज्या शक्ती, अधिकार, संरचना, प्रशासन आणि प्रशासन या विश्लेषणामध्ये जळून गुंतलेल्या आहेत. समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा अनेक समानता आहेत. प्रथमतः राज्यशास्त्रात त्यांच्या मूलभूत सिद्धांत आणि पद्धतींसाठी समाजशास्त्र खूप अवलंबून असते. ठीक आहे, यामध्ये एक फोकस पॉईंट आहे की समकालीन जागतिकीकृत जगातील बदलत्या सामाजिकच्या गरजा आहेत त्या लक्षात घेता सामाजिक समस्या समजून घेण्यासाठी, आधुनिक समाजाच्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी हा आंतरविषय दृष्टिकोन आहे. आता विविध गट आहे, संस्था आहे, समुदाय आहे, संघटना आहे, लोक आहे, त्यांच्या जीवनातील हा विविध क्रियाकलापांचे एक जटिल काय आहे, पॉलिटिक्स हे नेटवर्क आहे. ठीक आहे, तर गतिशीलतेचा परिणाम म्हणून नेतृत्व, सामाजिक घडामोडी म्हणून सामाजिक घडामोडीवर विविध परिणाम आपल्याला दिसून येते. तसेच विद्वानांनी युक्तिवाद केला तरी परस्पर संवाद आणि प्रणालीचा पण विकास यामध्ये दिसून येतो. याचा निष्कर्ष काय आहे की हे समाजशास्त्र नाशिक त्यांचा छेदबिंदू आहे, म्हणजे संघटना, गट आणि या सगळ्या समाजातील शक्ती जी आहे, लोकशाही वर्तन आहे, कायदे, धोरणे यावर त्याचा अभ्यास केला जातो. तर इथे आपण आज बघितलं की समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र याचा काय आणि कसा जवळचा संबंध आहे हे आपण आज बघितलं. नमस्कार.